राम राम मित्रांनो, मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. बटेंगे तो कटेंगेला विरोध, बटेंगे तो पिटेंगे ह्या सध्या घोषणा जोरात चालू आहे. कालच आपण बघितलं 24 तारखेला की ठाकरे बंधूंची एकी झालेली आहे, युती झालेली आहे. ठाकरे ब्रँड सध्या जोरात चर्चा चालू आहे आणि त्यानिमित्त जे काही बटेंगे तो कटेंगे ही घोषणा आपल्याला माहीत असेल. माझ्या मते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ती घोषणा दिली होती मुंबईमध्ये, बटेंगे तो कटेंगे. म्हणजे ती घोषणा बरेच दिवस गाजते, आजूक पण गाजते, बटेंगे तो कटेंगे. की हिंदू धर्म जर आपापसात मतभेद त्यांचे निर्माण झाले हिंदूंमध्ये, तर दुसरी शक्ती येऊन आपल्याला काटीन बाबा, म्हणजे कापतीन बाबा. म्हणजे जे काही मुस्लिम आक्रांता होते, त्यांनी उदाहरण दिलं. मुघलांनी जे आक्रमण केलं, त्यांनी येथील जे हिंदू राजे होते त्यांच्यामध्ये आपसातच मतभेद निर्माण केले, आपसातच एकमेकांना लढायला लावले आणि अल्ला देऊन दोघांना पण ठार केलं, त्यांच्यावर अधिराज्य प्रस्थापित केलं. म्हणजे तुम्ही जर एक राहिले नाही, सेफ राहिले नाही, एकी केली नाही तुमची, तर तुम्ही तुमचा नाश अटळ आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, आपल्या जुन्या काळी सुद्धा वाडवडील किंवा आपले थोर पूर्वज यांनी आपल्याला सांगून ठेवलेले. ते काठीचं उदाहरण होतं. एक काठी देऊन जो काही बुजुर्ग होतो आपल्या नाताला किंवा मुलाला ती काठी देतो आणि मोडायला लावतो, ती टटक्यान मोडते. नंतर अशा अनेक 7-8 काठ्यांचा एक गठ्ठा देतं आणि ती काही मोडत नाही, म्हणून त्यातून शेप होता. एक एक रहेगा तो शेप रहे. एकत्र जर राहिले तर तुम्ही मोडणार नाही, तुम्ही वाकणार नाही, तुम्ही ताटमानाने जगू शकाल. म्हणून तुम्ही जे काय भाऊ आहे वेगवेगळे, त्यावेळेस 4-4, 5-5 मुलं राहायचे आणि त्यांनी जर एकी केली नाही तर त्यांना दुष्परिणाम भोगावे लागतील, अशी जी म्हण होती. एकीचं बळ, आपल्याला शालेय पुस्तकामध्ये सुद्धा एकीचे बळ म्हणून एक प्रकरण होतं, धडा होता, ते पण आपण वाचलेलं आहे. त्याच अनुषंगाने ती घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली होती, बटेंगे तो कटेंगे. आता काल मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी ती घोषणा दिली, बटेंगे तो पिटेंगे. म्हणजे जे काही उत्तर प्रदेश चे रहिवासी मुंबईमध्ये स्थायिक झालेले, मतदार झालेले आणि मराठी आणि उत्तर भारतीय यांचा विवाद फार पूर्वीपासून चालू आहे. म्हणजे अनेक वेळेस त्याच्या चर्चा, त्याचे भांडणं, त्याची वादविवाद आपण रस्त्यावर बघत असाल मित्रांनो. आणि मनसेचा जन्मच त्याच्यातून झाला आहे. खळखट्याक मराठी पाट्या म्हणा किंवा मराठी सक्तीच्या विरुद्ध मराठीच दुकानाच्या पाट्या असायला हवा, मराठीच बोलायला हवं महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामधील उद्योगामध्ये मराठी लोकांनाच नोकऱ्या उपलब्ध व्हावे, हे जे काही वेगवेगळे आंदोलन केले, त्याच्यामुळे त्यांची चर्चा होती. आता त्यांचं अस्तित्व म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीतून काहीच नाही. एक पण आमदार नाही. कायदा आता नगरपालिकेमध्ये काय निवडून आले असतील माहीत नाही, परंतु खळखटाक आणि मारझोड यामुळं मनसेचा पक्ष हा ओळखला जातो. काही झालं की हाणमार करायचं, अनेक प्रकरणं त्याच्यातून उद्भवलेले आहे. मराठी आता मध्ये जे काय हिंदी सक्तीचा अध्यादेश काढला होता, सक्ती म्हणजे तिसरी भाषा अनिवार्य केली होती महाराष्ट्र सरकारने, त्याच्याविरुद्ध ठाकरे बंधू एकत्र आले, ते निमित्त त्यांना झालेलं आहे. आणि त्याचं आता पुढचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे, बटेंगे तो पिटेंगे. आता विचार करा मित्रांनो, अशी जर तुम्ही घोषणा द्यायला लागले, बटेंगे तो पिटेंगे, ही कोणाला आहे नेमकी घोषणा? आता याच्यात अनेक चर्चा निर्माण होतात. बटेंगे तो पिटेंगे म्हटल्यावर काही विश्लेषक आहे ते एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी बोललेलं आहे भाऊ, असं त्यांनी उत्तर भारतीय मतदारांना उद्देशून बोललेलं नाही, किंवा उत्तर भारतीय लोकांना उद्देशून बोललेलं नाही, गुजराती लोकांना बोललेलं नाही. तर जे काही शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे लोक गेलेले, ते जर गेले आता परत, आता अजून पण त्यांचं इनकमिंग चालू आहे, काही इकडं जातात काही तिकडं जातात, त्यांना उद्देशून ते वाक्य बोललेलं असावं, बटेंगे तो पिटेंगे. परंतु त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो मित्रांनो. म्हणजे जे काही उत्तर भारतीय लोक उद्धव ठाकरेच्या पार्टीवर प्रेम करत असतील, त्यांच्या मागं उभं राहत असतील, ते पण आता त्यांना मतदान करणार नाही. म्हणजे
ही जी काही घोषणा योगी आदित्यनाथांनी दिली होती, बटेंगे तो कटेंगे, सगळे हिंदू एक यावं म्हणून, परंतु यांनी जे काही उत्तर भारतीय लोक यांच्या विरुद्ध ही घोषणा झालेली. भाजप आता त्याचं भांडवल करणार हे निश्चित आहे. आजपासूनच त्याच्या बातम्या यायला लागल्या की उद्धव ठाकरे साहेबांची जर सत्ता महानगरपालिकेमध्ये आली तर काय स्थिती होईल. म्हणजे विचार करा मित्रांनो, बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो पिटेंगे, ह्या ज्या काय घोषणा आहे याच्यामध्ये विकास कुठे, लोकांना सुखसुविधा मिळणार आहे की नाही. जे काय दरवर्षी पूर येतो आणि जनजीवन विस्कळीत होतं, मुंबईचं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला आहे. पूर्वीच्या काळी म्हणतात, आता कोणता तो एक टाटाचा एक सर्वे आलेला आहे, अजून 25 वर्षांनी म्हणतात की 40%च हिंदू तिथे राहणार आहे. म्हणजे 40 ते 45% मुस्लिमांची संख्या होणार आहे, परकीय लोकांची संख्या तिथं होणार आहे. म्हणजे हिंदूंचा टक्का, मराठीचा टक्का तिथं घटला जाणार आहे, असं एक सर्वे सध्या फिरतोय सोशल मीडियावर, काय टाटा इन्स्टिट्यूटने केलेला, आणि त्याच्यावरून सुद्धा चर्चा होत आहेत. आता याच्यात ह्या सगळ्या राजकारणामध्ये सर्वसामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही मित्रांनो. आता हे सगळे लोक म्हणतात की आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राजकारण करतोय, त्यांच्या मराठीच्या हितासाठी आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न करतोय, मराठीच्या हितासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. आता विचार करा मित्रांनो, उद्धव ठाकरे साहेबांची 25 वर्ष सत्ता महानगरपालिकेमध्ये होते. तसं भाजपचा पण त्यांचा सपोर्ट होता, परंतु ते नाममात्र होते. परंतु जास्त निर्णय हे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडं सत्ता असल्यामुळं त्यांच्याकडं क्लेम जास्त जातो. 25 वर्षामध्ये मराठीचं कल्याण झालं नाही का, मराठ्यांचं कल्याण झालं नाही का, हा पण शंका उपस्थित नाही. आजच कसं काय तुम्हाला मराठी आठवली, मराठी लोक आठवले, मराठी जनता आठवली, पत्राचाळ म्हणा, जे काय विविध गोष्टी झालेल्या इथून मागं, त्याचं काय, म्हणजे जे मराठी लोक मुंबईतून हद्दपार झाले त्याला कारण कोण आहे, त्याची जे काही मराठी लोक बाहेर गेले मुंबई सोडून, किंवा त्यांना बाहेर जावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली, हे कशामुळे झालं, याचा दोष कोणाकडे जाणार, हा पण एक विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून बटंगे कटंगे किंवा बटेंगे पिटेंगे याच्यापेक्षा हिंदू लोकांना किंवा मराठी लोकांना मुंबईमध्ये स्थान राहील का, हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही. आता जवळजवळ किती लोक आहे मराठी मुंबईमध्ये ते पण सांगता येणार नाही, आणि त्याच्यात प्रत्येक ठिकाणी परकीय म्हणजे परप्रांतीय लोकांनी आक्रमण केलेलं आपण बघितलं असेल. आता गुजरातचं आक्रमण झालेलं आहे म्हणतात, परंतु मुंबई ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या म्हणजे त्यांची भांडणंच होते, काय मुंबई आमच्याकडे पाहिजे गुजरातला, आणि महाराष्ट्राचं पण भांडणं होतं, आणि त्याच्यावरून मुंबईसाठी अनेक आंदोलनं केले लोकांनी, त्यामुळं ती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आणि तेव्हापासून गुजरातचं व्यापारी वर्गामध्ये वर्चस्व आहे. आता गुजरातचा बहुतांश मतदार हा भाजपकडे आकर्षित झालेला असतो, त्यांचं भाजपचं ते फिक्स मतदान आहे. उत्तर भारतीय जे काही काँग्रेसकडे मतदान करत होते, काँग्रेसला, परंतु काँग्रेसची परिस्थिती कशी आपण बघतो मित्रांनो. आता अनेक बातम्या येतात की त्यांना उमेदवारसुद्धा मिळत नाही उभे राहण्यासाठी. मग अशा परिस्थितीमध्ये हे उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय मतदार कोणाकडे बघणार आहे. मागं सुद्धा आपल्याला आठवत असेल, शिवसेना प्रमुखांच्या काळातच ती घोषणा होती, लुंगी हटावून पुंगी बाजू, असं काहीतरी होती ती लुंगी हटावची घोषणा, आपल्याला आठवत असेल मित्रांनो. ती पण म्हणजे परप्रांतीय विरुद्ध आक्रमण आजचं नाही, आंदोलन आजचं नाही, अनेक दिवसापासून ते आंदोलन शिवसेनेने हाती घेतलेलं आहे. आता त्याचं पुढचं पाऊल म्हणजे बटेंगे तो पिटेंगे असं झालेलं आहे मित्रांनो. पण याच्यातून नुकसान हे ठाकरे बंधूंचं होणार आहे, कारण कोणताही सभ्य व्यक्ती म्हणा, सभ्य समाज म्हणा, त्यामध्ये हाणामारीला किंवा दहशतीला थारा नसतो. हाणामारी करून किंवा दहशतीला एखादा मुद्दा पटवून तुम्ही थोड्या वेळ देऊ शकता, तिच्यावर हे करू शकतात, तुम्ही त्याला दाब देऊन, दबाव देऊन ते म्हणणे पटवून देऊ शकतात, परंतु त्याच्या आतमध्ये त्याच्या विरुद्ध आग धुसमसत असते आणि ती कधी पण बाहेर येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाने झाल्या पाहिजे, पण ठाकरे आणि मनसे हे प्रेमाच्या गोष्टी बोलण्यात आपल्याला माहिती आहे कशी बोलतात ते, त्यांची भाषा, त्यांचे शब्द, त्यांचे संभाषण आपण सातत्याने ऐकत असाल. त्यामुळं बटेंगे तो कटेंगेला पर्याय म्हणून बटेंगे तो पिटेंगे केलं, परंतु याच्यात नुकसान ठाकरे ब्रदर्सच होणार आहे, बाकी निश्चित आहे मित्रांनो.
परंतु याच्यातून विकासाचा मुद्दा, लोकांच्या सामान्य जनतेच्या ज्या अडीअडचणी येतात प्रशासकीय सेवेमध्ये म्हणा किंवा वाहतूक समस्या म्हणा किंवा घराचा प्रश्न मोठा आहे मुंबईमध्ये त्या संदर्भात म्हणा किंवा जे काही नोकरीनिमित्त अनेक लोकांना दूरदूरचा प्रवास करावा लागतो, या अनेक समस्या मुंबईमध्ये आहे. पाण्याची समस्या आहे, रोडची समस्या आहे, वाहतुकीची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे. या सगळ्यावर कोणी बोलताना दिसत नाही मित्रांनो. आणि हे भावनिक मुद्दे उपस्थित करतात. असं कुठपर्यंत चालू नाही. आता राजकारण म्हटलं का एकमेकांचा तिरस्कार, द्वेष, वैयक्तिक दोषारोप ह्या गोष्टी होत चालल्या आणि त्याच्यातून सामान्य माणसाला काय मिळणार म्हणून बघा मित्रांनो, मतदानाच्या टक्केवारीमध्ये किती घट होत चाललाय. आता जे जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्या पक्षाचे ते हिरिरीने मतदान करतात, परंतु इतर समाज या सगळ्यामधून अलिप्त होताना आपल्याला दिसतोय. आणि हा समाज जर अलिप्त होत चालला तर परिस्थिती वाईट होणार आहे. म्हणून हे राजकीय लोकांनी लोकांच्या समस्येवर बोलायला हवं, त्यांच्या विकासावर बोलायला हवं. हे न करता एकमेकांना बटेंगे तो पिटेंगे म्हणा किंवा एकमेकाचे दोष आरोप करून फडणवीस असे, उद्धव ठाकरे असे, राज ठाकरे असे अनेक भूमिका केला, अनेक व्हिडिओ दाखवल्याने काय होणार आहे? त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल, तुम्ही बोलले त्यावेळेची ती परिस्थिती आत्ता नाही, म्हणून त्यावेळेचा व्हिडिओ आज दाखवला तर ते काही प्रस्तुत वाटत नाही आत्ताच्या काळामध्ये. परंतु म्हणताना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची, आज त्याच्यावरून अनेक प्रकारच्या घटना घडून येतात मित्रांनो. परंतु विकासाचा मुद्दा, सामान्य जनतेचे प्रश्न यापासून अलिप्त हे पक्ष होत चालले काय असं मला वाटतं मित्रांनो. म्हणून दुर्दैवाची गोष्ट आहे, बटेंगे तो पिटेंगे ही घोषणा एका कार्यकर्त्याकडून दिली गेली आणि त्याच्यातून दुष्परिणाम काय होईल हे त्यांच्या पक्षालाच भोगावं लागणार आहे मित्रांनो. तर असो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.